आपण बघायला गेलं 2009च्या आधी वसईमध्ये सिडको होती. म्हणजे ज्यावेळेला नवी मुंबईमध्ये सिडको आली त्या आधीपासून वसईमध्ये होती. नवी मुंबईचा इतका विकास झाला, मीरा भाईंदर वसई नंतर इतका विकास झाला, मग वसई का वंचित राहिली विकासापासून? तर ह्याला अनेक कारणं आहेत. त्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आणि त्यावेळेच्या सत्ताधाऱ्यांची इच्छाशक्तीच नव्हती असं म्हणायला हरकत नाही. पण आता तशी परिस्थिती राहिलेली नाही आहे. इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये पूर्ण वसईचं बघायला गेलं ना तर स्युरेज सिस्टमचा DPRच नाही बनलेला आहे. म्हणजे ड्रेनेज लाईन कुठपर्यंत जाते ह्या नगरसेवकांनी सांगितलं इथून इथपर्यंत बनवा, तेवढं गटार बनवलं. मग ते पुढची बाजू सोडून दिली, मग थोडंसं आणखीन पुढे गटार बनवलं. मग त्या गटाराचं सांडपाणी कोणाच्या शेतात जातंय, कुठे तलावात जातंय, कुठे डायरेक्ट समुद्रात जातंय. STPs नाही, सांडपाण्याचं नियोजन नाही, गटार व्यवस्थेचं काही नियोजन नाही. अत्यंत दुरावस्था या भागामध्ये आहे. त्यामुळे आमचा आता असा प्रयत्न आहे की आधी ह्याचा DPR बनणं गरजेचं आहे, स्युरेज लाईन बनणं गरजेचं आहे, STPs येणं गरजेचं आहे. आणि फक्त मोठे मोठे STPs नाहीत तर छोटे छोटे STPs असणं गरजेचं आहे. कारण वसईला 17 किलोमीटरची कोस्टल लाईन आहे, कोस्टल बेल्ट आहे पूर्ण. म्हणजे जवळपास 7-8 फेमस बीचेस आहेत. मग अशा ठिकाणचा जर आपण टुरिझमच्या दृष्टीने विचार केला, तिथले रस्ते, तिथली गटारं, तिथलं सांडपाण्याचं नियोजन आणि तिथे काही उद्योगधंदे किंवा आपण हॉटेल इंडस्ट्री म्हणा, हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री जर तिथे आणली तर स्थानिकांनाही रोजगार मिळेल. आणि एकूणच सगळं जर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप झालं तर वसई नुसतं मिनी गोवा आपण म्हणतो, पण खरोखर मिनी गोवा होऊ शकतं तेवढी कॅपॅसिटी वसईमध्ये आहे.